नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता शालिनी ही बाहेर जात असताना समोरच तिच्या तो ज्योतिषी उभा येतो आणि तो सल्लागार येऊन म्हणतो की शालिनी 1 मिनिट थांब. शालिनी तिथल्या तिथे उभी राहते आणि म्हणते की काय झालंय, नेमका हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा तो म्हणतो की तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आजचा, म्हणूनच मला ते जाणवलं आणि म्हणून मी इथे आलो. तेव्हा ती म्हणते की नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की चल बस, मी तुला सगळं काही सांगतो. नंतर माई, संत्या आणि लवली तिघीजणीही धावत धावत गुंडांच्या तावडीतून जात असताना समोर येते जोगतीन म्हणते की जरा थांब माई. ते म्हणते की माय अगं जाऊ दे, आज मला बोलायला वेळ नाही, गुंडांच्या तावडीतून सुटलो आहे आम्ही, आमचा जीव धोक्यात आहे. तेव्हा ती म्हणते की थांब, अगं तुझा नाही तर तुझ्या पोरांचा जीव धोक्यात आहे, ऐकलं नाहीस तर त्यांचा आज शेवट होईल. म्हणून माई तिथेच थांबते. आता तिथे सल्लागार हा तो ज्योतिषीचं त्याचं पुस्तक काढून सगळं शालिनीबद्दल वाचत असतो. तो म्हणतो की बघ, आज तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, आजच्या दिवसामध्ये जयदेव गौरी संपणार म्हणूनच समज. तेव्हा ती म्हणते की म्हणजे खरं की काय. तेव्हा तो म्हणतो की हो अगं, त्यांच्या आयुष्यातले शेवटचे 2 तास उरले आहेत आता. तेव्हा मग आता माईला जोगतीन व्रत सांगते आणि म्हणते की जर हे व्रत केलं नाहीस तर तुझे जयदीप गौरी कायमचे संपतील, त्यांच्याकडे फक्त 2 तास आहेत जगण्याचे, जर यातात व्रत पूर्ण झालं नाही तर मग काही खरं नाही. आणि म्हणूनच आता माई ते सगळं करत असताना, व्रताचं सगळं बघत असताना तिला चक्कर येऊ लागते, मात्र ती कशीबशी हे सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागते. नंतर आता देवी आईला ती हात जोडत साकडं घालत घालत हे सगळं करते. तिला देवीला पाणी विहिरीतून काढून त्या मडक्यात घेऊन प्रदक्षिणा मारायच्या असतात. आणि हे सगळं करत असताना नित्य जंगलातून चालत चाललेली असते. तिने स्वतःचा ड्रेस बदललेला असतो. नंतर मग आता हे करत असताना गुंड तिच्याकडे येतात आणि म्हणतात की काय चाललंय काय तुमचं, तू कोण आहेस तिथे, आणि लुगडं नेसलेली बाई पाहिलीस का जंगलात. नित्य त्यांच्या तावडीतून धावत सुटते आणि ते तिच्या मागे लागतात. नंतर मग आता इथे सावरी ही अधिराजवळ येते आणि म्हणते की दाद्या, असं काय करायलास तू, काळजी करू नकोस, तात्या आणायला गेले आहेत ना नवीन मुंडवळी, येतील ते आणि लवकर तुझं काम होईल. मग आता तो म्हणतो की नाही, मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटायले, खरं तर माझी गरज दुसरीकडे आहे आणि मी इथे आहे असं मला वाटते. मला इथून बाहेर पडलं पाहिजे सावरे, नाहीतर माझी छाती फुटायले, माझं डोकं फुटण्याची वेळ आले. इथून मी जर बाहेर पडलो नाही तर मला काहीच खरं वाटत नाही, असं ती त्याला म्हणत असतो. आणि नंतर मग सावरी म्हणते की दाद्या तू शांत हो, आपण काहीतरी करूया. आणि मग आता इथे अधिराज हा खूपच जास्त संकटात असतो. सगळे संकेत त्याला मिळत असतात. आणि त्यानंतर मग आता इथे माई ही देवीला सगळं प्रदक्षिणा घालत असते. संत्या म्हणत असतो की माई कर, तुझ्यामुळे आज जयदीप गौरीला जीवनदान मिळेल, हे लवकर कर, असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग आता अधिराज हा म्हातारबाबाचा वेश घेतो आणि त्याला सावरी घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. दोघेजणही आता घराच्या बाहेर येतात, मात्र पहारेकरी चारी बाजूने लक्ष ठेवून असल्यामुळे त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो. नंतर आता अधिराजला घेऊन सावरी बाहेर पडते आणि तितक्यात ती 2 पहारेकरी येतात आणि म्हणतात की काय रे, कुठे चाललेत, तुम्हाला सांगितलेलं आहे ना अगोदर की इथून कोणी बी बाहेर पडायचं नाही, मग कशाला तुम्ही जात आहात. तेव्हा ती म्हणते की आता काय सांगणार तुम्हाला, म्हातारे आहेत हे, यांना दम्याचा आणि खोकल्याचा त्रास आहे आणि जर यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचवला नाही तर अनर्थ होईल, नाहीतर एक काम करा, तुम्हीच यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता का. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो की नाही आम्हाला जमणार नाही, आम्ही ते पहारा देतोय. मग सावरीच अधिराजला कशीबशी बाहेर काढते. आणि मग आता इथे नित्य धावता पडते आणि गुंड ही तिच्या समोर आलेली असतात. आणि त्यानंतर मग गुंड समोर येतात आणि खिशातला चाकू काढून नित्या घाबरते. नित्या म्हणते की आता काय होणार आहे, देवी आई, अधिराज प्लीज मला वाचव, असं मनात असते. बोलताना नित्यावर चाकू हल्ला करताना तिथे अधिराज येतो आणि त्या माणसाच्या गुंडाचा हात धरतो आणि त्याचा चाकू त्याच्याच गळ्यावर फिरून त्याला बाजूला फेकून टाकतो. आणि त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना नित्या म्हणते की अधिराज सांभाळ. तेव्हा सगळ्या गुंडांना अधिराज एकटाच पाणी पाजत असतो. आणि हे सगळं घडताना सावरी आता मागून पुन्हा लग्नाच्या मंडपात येते. तात्या येतात की नाही, गुरुजी म्हणतात की अहो किती उशीर झाला, मुंडाळ्या हव्यात, नाहीतर मुहूर्त निघून जाईल, लग्न मुहूर्तावर लागायचं नाही. तेव्हा विमल म्हणते की हा बघा, हे बघा आले तात्या आले, या चला मुंडवळ्या आणलात तुम्ही वेळेवर, आता अधिराजला बोलवा, असं ती म्हणायला लागते. नंतर इथे अधिराज हा गुंडांबरोबर मारामारी करत असतो. प्रत्येक गुंडाला तो मारत असतो. त्याच वेळेला आता तो एका गुंडाचा गळा दाबायला जात असताना दुसरा गुंड येतो आणि तो अधिराजच्या हातावर चाकू फिरवतो. आणि चाकू फिरवल्यामुळे आता अधिराजच्या हाताला लागतं, तरीही तो काही त्याला सोडत नाही. नंतर मग आता तात्या म्हणतात की सावरे जा लवकर अधिराजला ही मुंडावळी बांध आणि त्याला इथं घेऊन ये. तेव्हा मग तो
येत नाही आणि सावरी म्हणते की आयडी तात्या दाद्या आतमध्ये नाही. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. सावरीला तर आता खूपच राग येतो. ती मुंडावळ्या काढून खाली फेकून देते. तर इथे अधिराज हा त्या गुंडाला बघायला लागतो. नित्या म्हणते की अधिराज तुझ्या हाताला लागलेले आहे. तेव्हा तो म्हणतो की नित्या मॅडम थांबा, आपल्याला इथून आता पळावं लागेल. त्याच वेळेला आता एक गुंड अधिराजवर बंदूक ताणून असतो. तो दुसऱ्या गुंडाला त्याच्या अंगावर फेकून देतो आणि दोघेही हात धरून आता पळू लागतात. तर इथे राजमा ही हात जोडून म्हणत असते की देवी आई, नेमका हा काय संकेत आहे? हे दोघं कोणाबद्दल बोलत आहेत? कोणाची मृत्यूवेळ जवळ आली? ही शालिनी इतकी खुश म्हणजे नक्कीच माझे आई वडील असतील. तर इथे राजमा ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती हात जोडत असते की देवा माझ्या आई वडिलांना प्लीज वाचव. तर वसुंधरा ही आता शालिनीला फोन करून सांगते की काही बी काळजी करण्याची गरज नाही मैत्रीण. अगं आता रावसाहेब त्या नित्या आणि अधिराजच्या मागावर आहेत. दोघांचा मृत्यू जवळ आहे. शालिनी म्हणते की त्यांनी स्वतःहून मृत्यूचं संकट ओढवले. नंतर इथे माईच्या हातून मडकं खाली पडतं आणि माई घाबरते. माई म्हणते की नेमकं काय होणार आहे? माझी पोरं काय करणार आहेत? आता तिला चक्कर येऊ लागते आणि अधिराज आणि नित्या दोघं येऊन दलदलीमध्ये फसतात. अधिराज हा नित्याला सांगू लागतो की मॅडम इथेच थांबा, जागच्या हलू नका, इथे दलदल आहे, आपण दोघंही इथे आतल्या आत घेऊ शकतो. मग आता ती म्हणते की अधिराज काय करायचं? मला वाटतंय आपला हा जन्म पण शेवटचाच आहे. या जन्मात पण आपण एकत्र येऊ शकलो नाही. पण तुला कळलंय ना की आपण दोघं 7 जन्माची सोबती आहोत. जरीही काही झालं तरीही आपलं हेच होणार आहे, असं सगळं ती म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता अधिराज म्हणतो की मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा, असं काहीही म्हणू नका, काहीही होणार नाही असं म्हणून आता अधिराज हा तिला शांत करत असतो. पण इथे माईला मात्र खूपच त्रास होत असतो. माई कशी बशी ते सगळं घेऊन जात असते. परत तिच्या हातून तो मडका पडतो आणि तो फायनली फुटतो. म्हणून ती आता टेन्शनमध्ये येते. आता काय करावंही तिला काहीही सुचत नसतं. आणि माई मात्र सगळं घेऊन पुढे पुढे चालत असते. या सगळ्यामुळे आता तात हे म्हणते की नाही आता माझ्या मुलांचं काही खरं नाही. ती म्हणते की जोपर्यंत तू माझ्या गौरीला आणि जयदीपला वाचवत नाही तोपर्यंत तुझ्या इथे दगडावर डोकं ठेवून ठेवून मी आपटून स्वतःचा जीव देणार. बघ तुला काय करायचे ते. तितक्यात आता ती डोकं आपटून जीव देऊ लागते आणि इथे संकेत मिळतो की दोघेजणही वाचलेले आहेत. फायनली अधिराज आणि नित्या दोघेजणही वाचलेले असतात. अधिराज वरच्या काठीचा आधार घेऊन घेऊन त्या चिखलातून दोघेजणही आता वर येत असतात. आणि त्याच वेळेला ते दोघे वर येतात आणि नित्याला तो विचारतो की मॅडम तुम्हाला ठीक तर वाटतंय ना? तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना वाटत? तेव्हा ती म्हणते की नाही नाही अधिराज मी ठीक आहे. आणि दोघेही आता तिथून बाहेर निघतात. तर इथे मेले असं सांगणारा ज्योतिषी पुन्हा शालिनीला म्हणतो की नाही अशक्य अशक्य आहे हे. पुन्हा कसे वाचले ते? जयदीप गौरी वाचले असं तो सांगायला लागते. त्याच वेळेला आता जोगतीन म्हणते की माई तुझं देवीने ऐकलं, थांब डोकं टेकू नकोस. अगं आपले जयदीप गौरी वाचले. तेव्हा माई देवी पुढे हात जोडते. लवली आणि संध्या देखील देवी पुढे हात जोडून म्हणतात की आमच्या अधिराज आणि नित्याला वाचवा. आणि त्यानंतर मग आता इथे देवीने तिचा शेवटी चमत्कार हा दाखवलेलाच असतो. तर शालिनीला वसुंधराचा फोन येतो की काही कर पण त्या अधिराजला आणि नित्याला अजिबात सोडू नकोस. ते मरणाच्या दारात असून पण ते पुन्हा वाचतील म्हणून तू त्यांना अजिबात सोडू नको. जिथे भेटतील तिथे त्यांना मारायचं आहे. मग आता रावसाहेब आणि त्याचे गुंड हे त्यांच्या मागावरती असतात. अधिराज आणि नित्याच्या मागावर असताना इथे आता एक संकेत मिळालेला असतो. तो म्हणजे अधिराज आणि नित्या वाचलेले आहेत. माई म्हणते की देवी प्लीज माझ्या अधिराज आणि नित्याला काही होऊ देऊ नकोस. तर इथे ज्योतिषी म्हणत असतो की जे काही झालं आहे ना ते एकदम विचित्र झालं आहे. मला कळत नाही हे सगळं असं कसं झालं. ते दोघं वाचले तरी कसे? या सगळ्यामध्ये ते दोघं खरं तर वाचले नाही पाहिजे होते पण ते कसे वाचले हे मलाच कळले नाही असं ज्योतिषी त्याला बोलून दाखवत असतो. माई आता खूपच घाबरलेली असते. माझ्या नित्या आणि अधिराजचं कसं होणार? अजूनही त्यांच्या जीवावरचं संकट टळलेलं नाही. त्याच वेळेला आता शालिनी म्हणते की झालं काय झालं? मी अमर झाले. आता ते अधिराज आणि नित्या एकत्र आहेत. त्या वसुंधराची माणसं त्यांना मारून टाकणार आणि मग मी अमर झाले. या जन्मातही ते माझ्यापासून जिंकू शकले नाहीत. या जन्मातही ते माझ्यापासून वाचू शकले नाहीत असं ती म्हणत असते. मात्र माई इथे देवापुढे टाहो फोडत म्हणते की नाही देवी आई काहीतरी कर. त्यांना तू जीवनदान दिलं आहेस तर त्यांना या सगळ्या संकटातून तू वाचव असं सगळं आता इथे ती म्हणत असते. मात्र जयदीप आणि गौरी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमापासून वर आलेले असतात. आणि फायनली नित्या आणि अधिराजला एकमेकांचं प्रेम कळलेलं असतं. अधिराजला देखील ही नित्याच आहे हे पटलेले असते. आणि या सगळ्यामध्ये आता अधिराज आणि नित्या हे दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि गुंडांच्या तावडीतून ते आता तिथून सुटून बाहेर पळ काढतात. आणि या सगळ्यामध्ये आता माई
ही खूपच चिंतित असते की काही करून नित्या आणि अधिराज यांचंच लग्न झालं पाहिजे. जोगती इशारा देते की आता सगळं संपलं, आता कोणी काही करू शकत नाही. आता आपल्या अधिराज आणि नित्या म्हणजेच मागच्या जन्मीच्या जयदीप आणि गौरीचंच लग्न होणार. आता मालिकेत पुढे काय घडते हे भाग 3 मध्ये पाहायला मिळेल. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.